नमस्कार, मी रुपाली क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण करणार आहोत मस्त DIY, जे मी काही यूट्यूबर कडे मार्गशीर्ष महिन्यात पाहिले, तो मी करण्याचा प्रयत्न केला। न्यूजपेपर हा दिव्याला व्यवस्थित गुंडाळून सेलोटेप लावून घ्यावी। त्यानंतर फॉइल पेपरने वरून व खालून व्यवस्थित रॅप करून घ्यावे। ते रॅप करून झाल्यानंतर वॉल पुट्टी आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी घ्यावी। त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालावे, जास्त पाणी घालू नये। एक घट्टसर गोळा तयार करावा। जो घट्टसर गोळा करून झाल्यानंतर जो आपण दिवा तयार केला होता त्याला व्यवस्थित कव्हर करून घ्यावे। दिव्याला व्यवस्थित कव्हर करून झाल्यानंतर 5 ते 6 तास सुकून द्यावे। दिवा चांगला सुकल्यानंतर त्याला थोडे थोडे पाणी लावून डोके व पाय तयार करावे, जेणेकरून आपल्याला कासवाचा शेप तयार होईल असे। पायांची तयार झाल्यानंतर त्याला थोडे थोडे पाणी लावून व्यवस्थित अटॅच करावे।
सगळ्या साईडने पाणी लावून त्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यावे. पाण्याच्या साह्याने सर्व चिटकून झाल्यानंतर ते चांगले सुकून द्यावे व जिथे जागा रिकामी राहिली असेल तिथे ते सर्व चांगल्या प्रकारे फिल करून घ्यावे. वॉल पुट्टीच्या साह्याने सर्व फिल करून घ्यावे आणि चांगले सुकल्यानंतर ते कलर करायला घ्यावे. इथे माझी छोटी मुलगी कलर करत आहे कारण तिला अशा काही ऍक्टिव्हिटी करायला खूप आवडतात. कलर हा पूर्ण कासवाला व्यवस्थित द्यावा. कलर करून सगळं व्यवस्थित सुकून द्यावे. अशा प्रकारे मी अजून एक कासव तयार केलेला आहे. असे 2 कासव व्यवस्थित सुकल्यानंतर त्याला आपण डेकोरेशन साठी घेणार आहोत. तर इथे मी डेकोरेशन करण्यासाठी बॉल चेन व गोल्डन टिकल्या लावल्या आहेत. तुम्हाला काही वेगळं डेकोरेशन करायचे असेल ते तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे त्यांना डोळे आणि इतर ठिकाणी टिकल्या चिटकून घ्यावे. त्याचप्रमाणे मी आणखी काही वेगळा दिव्यांचा प्रकार बनवला आहे, तो पण पहा. जसे मी असे 60 दिवे कासवाचे करंडे बनवून माझ्या मैत्रिणींना वाण म्हणून दिले, तसे तुम्ही तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना भेट म्हणून द्या.